अक्षरम ब्रह्म परमं स्वभावोध्यात्म उच्यते भूतभावोद्भव करो विसर्ग कर्म संहिता। श्लोकात म्हणजे प्रश्न काय, कशाला ब्रह्म म्हणायचं, अध्यात्म कशाला म्हणायचं, असे जे 8 प्रश्न क्रमानं आलेले आहेत, ज्या क्रमानं प्रश्न विचारलेत त्याच क्रमानं उत्तर देतात. तर पहिल्यांदा किंतन ब्रह्म असं म्हटलं, त्याने ब्रह्म कशाला म्हणावं असं त्याला विचारलं. त्याला उत्तर दिलं अक्षरम ब्रह्म. या ओळीमध्ये पहिल्या ओळीत काय दिलं, अक्षर जे आहे ते ब्रह्म आहे. अक्षर या शब्दाचा अर्थ काय, न क्षरती इति अक्षरम, ज्याचा क्षर होत नाही, विनाश होत नाही, जे अविनाशी आहे. इथं यांनी सांगताना असं सांगितलं की किंत ब्रह्मेति प्रश्नस्य प्रत्युत्तरः तत्र अक्षर शब्दस्य निरूपाधिके परस्मिन् आत्मनि अविनाशित्व व्याप्तिमत्व संबंधात प्रवृत्ती उत्पादयते अक्षरम इत्यादी. म्हणजे महत्वाचं काय, अक्षर या शब्दाचा अर्थ व्यापनोती हा पण आहे, म्हणजे जो सगळीकडे अश्नुवत आहे, व्यापनोती ते अक्षरम म्हणजे सगळीकडे व्यापक जो आहे. म्हणजे ब्रह्म कोणाला म्हणावं तर जे निरूपाधिक आहे, निर्गुण आहे असं जे चैतन्य आहे त्या चैतन्याला ब्रह्म म्हटलं पाहिजे. ते ज्ञानोबा काय म्हणतात, मग म्हणितले सर्वेश रे जे आकारी खोकरे कोंदले असत रे खिरे कवणे काळी. म्हणजे जे या खोकल्या शरीरामध्ये आकाराला येतं पण कोंदल्या जात नाही. म्हणजे ब्रह्म किंवा आत्मा चैतन्य की जे काही आहे ना ते सगळीकडेच आहे, ते फक्त आपल्या शरीरात आहे असं नाही आहे. निर्गुण निराकार असलेलं सच्चित आनंद स्वरूप जे ब्रह्म आहे ते सर्वत्र आहे. असं एक जागा नाही की जिथं नाही आहे, असं कुठेही नाही, तो सगळीकडे व्यापलेला आहे आणि व्यापून आपल्या शरीरातही आहे. पण शरीर त्याला कोंडू शकत नाही. म्हणजे शरीरात आहे याचा अर्थ ते फक्त शरीरातच आहे असं नाही, कळलं का, शरीराच्या बाहेर सुद्धा आहे. आचार्यांनी एका ठिकाणी सांगितलं की नो आत्मा देह असती सत्यम, आत्मा देहात आहे खरे पण देह एव अस्थिती न, म्हणजे देहातच असतो असं नाही. याचा अर्थ काय, देहाच्या बाहेरही तो असतो. या वाक्याचा अर्थ काय, देहाच्या बाहेर सर्वत्र व्यापलेलं जे असं चैतन्य आहे ते चैतन्य म्हणजे काय, परब्रह्म आहे. आता इथं सांगताना यांनी जे सांगितलंय थोडस विवरण, यांनी जे गुढार्थ दीपिकाकारांनी केलंय की म्हणले जे केवळ सत म्हणजे सच्चित आनंद हे जे लक्षण आहे आत्म्याचं, त्यात सत्ता जी आहे ते निर्गुण ब्रह्म आहे. चित आणि आनंदला निर्गुण ब्रह्म मानत नाहीत असं यांनी लिहिलंय. पण ते वेदांताचं काही म्हणजे मला ते न पटलेलं आहे, त्यांनी जे लिहिले ते तुम्हाला सांगितलं की कारण काय आहे की जे सत आहे ते चित आणि जे चित आहे ते जर आनंद असेल तर सत्ता फक्त निर्गुण राहील आणि चित निर्गुण राहणार नाही असं कसं होईल. चैतन्य सुद्धा निर्गुणच राहणार, आनंद निर्गुणच असणार आहे ना. पण ते म्हणाले की पुढे ज्ञानोबारायांनी लिहिले की तरी केवळ जे सत्ता तो पुरुष का पंडू सुद्धा 13व्या अध्यायात लिहिले, जी सत्ता आहे तेवढंच फक्त पुरुष आहे असं वाटलं. आणि एकनाथ महाराजांनी त्यांच्या हरिपाठात लिहिलं नाही का, सत्पद ते निर्गुण चितपद ते माया वगैरे असं केलंय ना, तर तिथे हे केलंय. तर ऍक्च्युली मूळ वेदांतात असं नाहीये. आता ह्यांनी वेगळी प्रक्रिया काढली असेल तर वेगळा विषय आहे, पण खरा जर विचार केला तर कुठेही शंकराचार्यांनी असा विचार मांडलेला नाहीये की सत फक्त निर्गुण आहे आणि चित वगैरे निर्गुण नाही असं कुठेही मांडलेलं नाही, किंवा तेवढंच फक्त पुरुष आहे आणि तेवढंच निरूपाधिक आहे असं कुठेही मांडलेलं नाही. सच्चित आनंद हे तिन्ही एकमेकाशी अभिन्न आहेत असाच विषय सगळीकडे आला आचार्यांच्या भाष्यामध्ये. कुठे असं या तिघांचं वेगळेपण नाही. आणि म्हणून मी अनेकांना प्रश्नही विचारला होता, त्यांनी मला कोणी उत्तर दिलेलं नाहीये की हरिपाठामध्ये यांनी अखंड ब्रह्म म्हणता ना, वेदांतात ब्रह्म कसं आहे, अखंड आहे. अखंडम सच्चिदानंदम अवांग मनस गोचरम आत्मानम अखिलाधारम आश्रय भीष्ट सिद्धये असं म्हणतात. अखंड ब्रह्म आहे. अखंड म्हणजे काय, ज्याचा खंड पडत नाही, विभाग होत नाही, त्याला अखंड म्हणतात. अखंड म्हणजे म्हणूनच तर जीव ब्रह्म की अखंड आहे. जीव आणि ब्रह्म वेगवेगळे नाही आहेत, तेव्हा कुठं ते अखंडता, ते तर दोघं वेगळे नाही तर अखंडता सिद्ध होत नाही. जीव चैतन्य वेगळं आणि ब्रह्म चैतन्य वेगळं जर राहिलं तर अखंडता सिद्ध होत नाही. म्हणून ब्रह्म हे अखंड आहे. अखंड म्हणल्यानंतर सद वेगळं चित वेगळं कसं होईल. सद्रूप जे ब्रह्म आहे ते चिद्रूप आहे
चिद्रूप जे आहे ते आनंद रूप आहे. म्हणजे काय आहे की सद्रूप चिद्रूप आनंद रूप का मांडलंय? नुसतं सद्रूप आहे असं म्हटलं तर जड वाटेल कोणाला, म्हणून चिद्रूप सांगितलं. नुसतं चिद्रूप आहे, नुसतं सद् आणि चिद असेल तर आनंद नाही त्याच्या ठिकाणी असं कोणाला म्हणून आनंद रूपता सांगितली. म्हणजे सुखा आनंद रूपता हे त्याचं कारण आहे. म्हणून या तिन्ही गोष्टींची आवश्यकता आहे, सच्चित आनंद. आणि म्हणून जे सत आहे ते आनंद आहे, जे आनंद आहे ते चित आहे, ते चित आहे जे ते सत आहे, असं सगळंच आहे. म्हणून सच्चित आनंद स्वरूपता जी आहे ती पूर्ण एक आहे, भिन्न भिन्न नाही. म्हणून सत्ता वेगळी, चित वेगळं, आनंद वेगळं असं नाही आहे. सत्ता अंश आपण जरी लौकिक दृष्ट्या मानत असलो, काय आद्यंत्रयम नामरूपम ब्रह्म, आद्यंत्रयम ब्रह्मरूपम जगद्रूपम ततोद्वयम अस्ति भाती आणि प्रिय, हे तीन अंश आपण मानत जरी असलो, ते मानत असताना वार्तिककारांनी स्पष्टपणे सांगितलंय की अपृथक्त्वेपि चैतन्यात पृथगिवाव भासन्ते. म्हणजे सत्ता, चित्ता आणि चित्ता म्हणजे चित्व आणि आनंदता किंवा आनंदत्व, सत्व चित्व आणि आनंदत्व हे जरी आपल्याला चैतन्यापासून थोडे वेगळे आहेत असं वाटत असले तरी ते अपृथक आहेत, म्हणजे वेगळे नाही आहेत. पृथक इव अवभासन्ते, पृथक असल्यासारखे भासतात, ते पृथक नाही आहेत. अपृथक आनंद विषयानुभव नित्यत्वम संती चैती धर्माः अपृथक्त्वेपि चैतन्यात पृथगिवाव भासन्ते, असं त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे. त्यामुळे त्याचा अर्थ जर करता सच्चित आनंद भिन्न असं मूळ वेदांतात कुठं नाही आहे. प्रस्थानत्रयीचा जर आनंद अभ्यास आहे, प्रस्थानत्रयीचा आनंद ह्याच्यात अद्वैत वेदांतामध्ये कुठं नाही. आता यांनी असं लिहिलंय, का लिहिलंय मला माहित नाही, म्हणून मी मनापासून ते 2-3 पुस्तकं पाहत बसलोय. ते असू द्या. पण याचं ज्ञानोबारांनी जे सांगितलं ते काय म्हणतात की शरीरात कोंडलेलं असून ते कोंडलं शरीरात, म्हणजे चैतन्य शरीरात गेलं. काय म्हणतात, जे आकारी खोकरे, खोकरे म्हणजे या देहामध्ये कोंडले असता न खिरे, कोंडून असताना ते बाहेर म्हणजे गळून पडत नाही. कवणे काय म्हणजे कधीही, म्हणजे जे चैतन्य शरीरामध्ये प्रविष्ट झाल्यानंतर शरीरातून कधी गळून पडत नाही. एरवी सपूरपणतयाचे पाहावे तरी शून्यचे नवे स्वभावे, वरी गगनाचे पालवे गाळून घेतले. आणि अणुरेणूतून गंधात ज्याची व्याप्ती आहे सगळीकडे, त्या चैतन्याचा जर विचार केला तर कुठेही चैतन्य कुठं नाहीये, सगळीकडे अणुत आहे, रेणुत आहे, आकाशात वगैरे. कारण आकाश हे इतर पंचमहाभूतात सर्वात सूक्ष्म आकाश आहे. पंचमहाभूतामध्ये सर्वात स्थूल पृथ्वी आणि सर्वात सूक्ष्म आकाश आहे. तर पृथ्वीची व्याप्ती जलाच्या मानाने कमी, जलाची व्याप्ती तेजाच्या मानाने कमी, तेजाची व्याप्ती वायूच्या मानाने कमी, वायूची व्याप्ती आकाशाच्या मानाने कमी, आणि आकाशाची व्याप्ती आत्म्याच्या मानाने कमी. हे लक्षात ठेवायचं. आकाश सगळीकडे आहे, म्हणजे आपल्याला आपल्या दृष्टीने जर पाहायला गेलं तर दृष्टभूत जे आहेत सर्वात सूक्ष्मभूत आकाश ते जे सगळीकडे आहे, पण आत्मा हा त्याचंही कारण आहे. आणि नियम काय आहे की कार्यापेक्षा कारण व्यापक असतं, हा नियम आहे. म्हणून पृथ्वीचं कारण जल आहे, म्हणून जास्त पाणी आहे आणि पृथ्वी कमी आहे. बघा तुम्ही, म्हणून पाणी जास्त व्यापक आहे, पृथ्वी कमी आहे. म्हणजे कार्यापेक्षा कारण व्यापक असतं. तसं आत्मापासून आकाश निर्माण झाले. आपलं वेदांत मतामध्ये आकाश निर्माण होतं, निर्माण होऊन ते नष्टही होतं. म्हणजे म्हणजे प्रलय ज्यावेळेस होईल त्यावेळेस पंचमहाभूताबरोबर आकाश सुद्धा नष्ट होणार. ते असं होणार आकाश कसं काय नष्ट होईल असं विचारायचं नाही, वेदांतात होतं ते. त्या कारण त्या वेदांताचं एक उत्तर येते, त्याला काही पर्याय नाही. त्यामुळं आकाशाचा उपादान कारण असलेला आत्मा हा सर्वात व्यापक आहे, सर्वात सूक्ष्म आहे. म्हणून तो अणुरेणूत सुद्धा सगळीकडे. म्हणून समूरपणे तयाचे पाहावे, सपूरपणे तयाचे म्हणजे तो सगळीकडे पुरून उरलाय. अत्यतिष्ठ दशांगुलम जे अर्थ आहे की नाही, सहस्र शीर्ष पुरुषा सहस्राक्ष सहस्रपाद सभूमिम विश्वतो वृत्वा, सगळ्या विश्वाला व्यापून अत्यतिष्ठ दशांगुलम म्हणजे विश्व कमी पडलं त्याला, तो 10 अंगुल जास्त उरलाय असं त्याचा अर्थ आहे. म्हणजे याचा अर्थ काय की आकाशापेक्षाही तो व्यापक आहे, हे त्याचं सांगायचं. म्हणून एरवी सपूरपण तयाचे पाहावे तरी शून्य, मग तेव्हा लक्षात येते की ते शून्य नाहीये. निर्गुण म्हटलं की शून्य असण्याची शक्यता आहे. कोणी निर्गुणाला शून्य म्हणू शकतं ना, निर्गुण म्हणजे ज्याला गुणच नाही, काहीच नाही, मग ते शून्य आहे का असं नाही, त्याला सत्ता आहे, ते सद्रूप आहे ना. ते निर्गुण म्हणलं तर शून्य होणार नाही. म्हणून तरी शून्यची नवे स्वभावे
वरी गगनाचे पालवे गाळून घेतले, गगनापेक्षा जास्त लांब आहे ते, त्याच्यातून ते गाळून घेतलं गेलं तर दिसतं की गगनापेक्षा ते जास्त व्यापक आहे. जे ऐसे परी विरुळे ये विज्ञानाचे खोळे हलवले न गळे ते परब्रह्म. आणि असं असून जे नामरूपात्मक प्रपंचाच्या झोळीतून हलवलं जरी, म्हणजे या प्रपंचातून हलवलं तरी जे गळून पडत नाही त्याला परब्रह्म म्हणावं असं ज्ञानोबारायांनी सांगितलं. म्हणजे एकंदरीत ज्ञानोबारायांचं म्हणण्याचं तात्पर्य काय आहे, जे सगळीकडे व्यापक आहे. अक्षर शब्दाचे दोन अर्थ आहेत, त्यातला दुसरा अर्थ ज्ञानोबारायांनी घेतलाय. पहिला अर्थ आहे न क्षरती ते अक्षरम, ज्याचा नाश होत नाही, आणि दुसरं अश्नोवती ते अक्षरम, अश्नोवती म्हणजे व्यापक आहे. तर ज्ञानोबारायांच्या तिन्ही ओवीचा जर विचार केला तर त्यांनी दुसरा अर्थ घेतला की अक्षर काय आहे, आपनोती अश्नोवती अक्षरम, ते सगळीकडे व्यापक आहे, या संपूर्ण प्रपंचामध्ये राहतं आणि ते परब्रह्म आहे. त्याला तुम्ही समजा म्हणाले जे असं जे आहे व्यापून राहतं, जे जगताचं मूळ कारण आहे, ज्याच्यामध्ये सगळं म्हणजे पूर्ण मद पूर्णमिदम पूर्णात पूर्ण मुदुच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते, हे जे ते ह्या तीन ओवीत सांगितले. पूर्णातून पूर्ण काढून घेतलं तरी पूर्णच राहतं, किती काही काढलं तरी तसं ते पूर्ण राहतं. तसं कशातही तुम्ही पाहिलं तरी अत्यंत व्यापक जे आहे, म्हणून अक्षरम ब्रह्म, ते ब्रह्म त्या अक्षराला, व्यापक अशा चैतन्याला, व्यापक अशा त्या सत्तेला तुम्ही परब्रह्म समजा असं म्हटले त्यांनी. आणि आकाराचे झालेपणे जन्मधर्माचे नेणे आकार लोप निमणे नाही काही, ऐशी आपल्याची सहज स्थिती ज्या ब्रह्माची नीती जाते त्याच्या नाम सुपुत्रापती अध्यात्मगा. आता राहता राहिला प्रश्न, अक्षरम ब्रह्म परमम, परमम ब्रह्म अक्षरम किंवा परम अक्षरम ब्रह्म असंही म्हणता येतं. परम हे विशेषण अक्षराला पण लावता येऊ शकतं आणि ब्रह्माला पण लावता येऊ शकतं. आचार्यांनी इथं जे लावलेलं आहे, आचार्यांनी अर्थ करताना अक्षराला बहुतेक हे अक्षराला विशेषण लावले. ब्रह्मेची परेण विशेषणात तद्ग्रहणम, परमिती निर्देशे ब्रह्मणी अक्षर उपपन्न विशेषण, परम परम विशेषण ब्रह्माला आले, परमम ब्रह्म असं म्हटले, परम ब्रह्म आहे, अक्षरम परमम ब्रह्म. तर अक्षर म्हणजे कोण, तर ओम इत्येक अक्षरम ब्रह्म असं उपनिषदात म्हटलंय. उपनिषदामध्ये काय म्हटलंय, ओम इत्येकाक्षरम ब्रह्म, ओम हे एकाक्षर ब्रह्म आहे. तिथं का म्हटलंय तर त्याचं कारण असं की ओम मध्ये आणि ब्रह्मामध्ये एक साम्य आहे. कोणतं साम्य आहे तर ओम हे सगळ्या ओम मधलं जे आकार आहे की नाही, उम म्हणून ओम होतो, तो अ जो आहे हा सगळ्या अक्षरामध्ये व्यापलेला आहे, सगळ्या वर्णामध्ये व्यापलेला आहे. कारण अ जर लावलं नाही तर प्रत्येक वर्ण लंगडा आहे. लंगडे लंगडत अधिक अलं तर ते त पूर्ण होतं, नाहीतर अ नाही मिसळला तर तो लंगडा आहे. म्हणजे प्रत्येक जेवढे 52 अक्षर आहेत, प्रत्येक वर्ण जे 52 वर्ण आहेत ही अ शिवाय लंगडी आहेत, अ मिसळलं तर ती पूर्ण आहे. म्हणून हे एक त्याचं कारण, म्हणजे ते जर सगळीकडे व्यापलं तसं ब्रह्म सगळीकडे व्यापलेलं आहे. म्हणून ओमला ब्रह्म असं म्हणतात. तर परम ब्रह्म का, तर निर्गुण निराकार. नुसतं ब्रह्म म्हटलं तर कदाचित सगळं ब्रह्म वाटेल कुणाला, म्हणून परम विशेषण द्यायचं. परम विशेषण देण्यामध्ये निर्गुण निराकार अधिष्ठानभूत या जगताचं जे अधिष्ठान आहे सावल ते ब्रह्म या ठिकाणी अपेक्षित आहे. म्हणून अक्षरम ब्रह्म परमम. अध्यात्म म्हणजे काय म्हणाले, स्वभाव. त्या तो परब्रह्म परमात्मा ज्या वेळेस देहामध्ये जातो, देहामध्ये प्रत्येकात्मा स्वरूप आहे, प्रत्येकात्मा म्हणजे जीव, प्रत्येकात्मा स्वरूपाने तो जो राहतो त्या राहण्याला म्हटले अध्यात्म. किम तद ब्रह्म किम अध्यात्मम असे दोन प्रश्न विचारले. त्यातलं ब्रह्माचं उत्तर हे की जे या सगळ्याला व्यापून उरतं, व्यापक निर्गुण निराकार सद्रूप चिद्रूप आनंदरूप जे आहे ते ब्रह्म आहे. हे त्या किंचित ब्रह्माचं उत्तर झालं. आणि दुसरं उत्तर काय, किम अध्यात्म. अध्यात्म कशाला म्हणावं तर स्वभावोध्यात्म होते. ते स्वभाव म्हणजे काय, स्वतःचं अस्तित्व, स्वतःचा भाव, स्वभावोध्यात्म होते. म्हणजे आत्मानं देहम अधिकृत्य प्रत्येक आत्मतया प्रवृत्तम परमार्थ ब्रह्मावसानम वस्तू स्वभाव अध्यात्म उच्यते. म्हणजे या देहाला अधिकृत करून देहामध्ये जीवस्वरूपाने प्रविष्ट होणं
म्हणजे काय झालं, स्वभाव शब्दाचा अर्थ, त्याला तो झाला स्वभाव आणि त्याला अध्यात्म असं म्हणतात. अध्यात्म या शब्दाचा अर्थ झाला. आता ज्ञानोबाला काय म्हणतात, आणि आकाराचे नि झालेपणे जन्मधर्माते नेणे, आकार लोपही निमणे नाही काही. म्हणजे आकार उत्पन्न जरी झाला तरी आकाराबरोबर जे उत्पन्न होत नाही, आणि आकार नष्ट झाला तरी जे आकाराबरोबर नष्ट होत नाही. ऐशी आपली जी सहज स्थिती, अशी जी आपली सहज स्थिती आहे, ज्या ब्रह्माची नित्यता असते, तया राम सुभद्रापती अध्यात्मगा, त्या निर्गुण अशा आत्म्याला, म्हणजे आकाराबरोबर म्हणजे देहाबरोबर, जे देहाबरोबर उत्पन्न होत नाही आणि देहाबरोबर नष्ट होत नाही. देह नष्ट झाला म्हणजे आत्मा नष्ट होत नाही. कारण का, अविनाशी वारे आहे महात्मा उच्चित असं म्हटलेलं आहे. हे गार्गीला सांगताना, मैत्रीला सांगताना हे म्हणतात, कोण याज्ञवल्क्य ऋषी म्हणतात, अविनाशी वा अरेय महात्मा, म्हणजे हे सगळे इंद्रिय झोपले तरी आत्मा झोपत नाही, हे सगळे इंद्रिय नष्ट झाले तरी हा आत्मा नष्ट होत नाही, शरीर मृत्यू पावलं तरी हा आत्मा नष्ट होत नाही, असं त्यांचं म्हणणे. अविनाशी वा अरे अयम आत्मा, हा आत्मा अविनाशी आहे. तर त्याबरोबर म्हणजे आकाराचे नि झालेपणे जन्मधर्माते नेणे, म्हणजे जे चैतन्य आकार उत्पन्न झाला म्हणून स्वतः जन्मला असं होत नाही, आणि आकार लोपी निमणे नाही काही, आणि आकार लोपलं म्हणजे आकार नष्ट झालं, देह नष्ट झाला म्हणून ते लोपला असं जे होत नाही. ऐशी आपली याची सहस्थिती, अशी जी त्या परब्रह्माची स्वतःच्या ठिकाणची जी सहस्थिती आहे त्याला ब्रह्माची नित्यता म्हणतात. जी त्या जीवाला, अविनाशी अशा जीवाला काय म्हणतात, अध्यात्म असं म्हणतात. म्हणजे ब्रह्म आणि अध्यात्म या शब्दाचा अर्थ जर केला तर ब्रह्म म्हणजे निर्गुण निराकार ब्रह्म, आणि अध्यात्म म्हणजे काय, जीव, प्रत्येक आत्मा. ह्या दोन प्रश्नाची उत्तरे. हे विषय थोडा क्लिष्ट म्हणून थोडं घेऊ, थांबवतो. अवधूत चिंतन